तर गणेशोत्सव हा कोकणातला सर्वात मोठा उत्सव. संस्कृती आणि परंपरेचं दर्शन या निमित्तानं घडतं. कोकणातील वातावरण मंगलमय झालंय आणि पुढील काही दिवस कोकणवासीय गणेश भक्तीत दंग झाल्याचं बघायला मिळणार आहे. कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहतो. कोकणातल्या घरोघरी गणरायाचं अगदी वाजत गाजत आगमन झालं. आजच्या आधुनिकतेच्या या युगात सुद्धा डोक्यावरून आपल्या लाडक्या बाप्पाला कोकणात घरी आणण्याची परंपरा आहे. आणि गणेश भक्तांचा तो उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो. पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात बाप्पाचं भाविकांच्या घरी आगमन होतं. कोकणात जवळपास घरोघरी गणरायाचं आगमन झालं. बाहेर गावी गेले ते परत येतात, सगळे एकत्र मिळून आम्ही जेवण खाणं करून पुन्हा गोविंदाने वागतो, नांदतो. किंवा आम्ही रात्री एक आरती कीर्तन भजन सगळं चालू असतं आमचं रात्रभर. ते आज आमच्याकडे विराजमान झाले, हा आनंद आम्हाला खूप झाला. कारण आमच्याकडं सर्व माणसं एकत्र येतात, आम्ही जेवण वगैरे एकत्र मजेत बसतो. हा समूह आम्हाला खूप आवडतो. खूप मजा वाटते. खूप आम्ही गमती जमती करतो. भजन कीर्तन आरती खूप आनंदमय वातावरण असतं. घरोघरी आगमन झालेल्या बाप्पाची मोठ्या भक्तिभावानं प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपती भोवती करण्यात आलेली सजावट सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. लाडके बाप्पा भक्तांच्या घरी विराजमान झाल्यानं घरोघरी चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतंय. बाप्पासाठी वेगवेगळे पदार्थ इथे बनवले जातात. मग लाडका जो मोदक आहे, बाप्पाचा आवडता पदार्थ आहे, तो अगदी आवर्जून इथे बनवला जातो आणि प्रत्येकाचा जो उत्साह असतो तो वाखण्याजोगा असतो. गणपतीच्या निमित्तानं लाखो चाकरमानी कोकणात दाखल झाल्यानं कोकणातलं वातावरण गणेशमय झालंय. पुढील काही दिवस कोकणात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे. अवघा कोकण गणेश भक्तीत दंग झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.